बोला. मी संजय फाळे, मूळ राहणार पाथर्डी. पूर्वी अहमदनगरमध्ये प्रेमदान चौकात स्टेट बँक कॉलनीमध्ये राहिलो होतो. सध्या शनिवार पेठ पुणे येथे रहिवासाठी आहे. 2007 साली माझी अत्यंत बिकट अशी परिस्थिती झाली होती की आत्महत्येच्यापर्यंत विचार आले होते. कोणत्याही प्रकारे मला पैसा उपलब्ध होत नव्हता. चरितार्थ चालवणे अवघड झाले होते. मी आत्महत्येचा विचार करून माझी प्रॉपर्टी विकण्याचा विचार केला. प्रॉपर्टी विकली जात नव्हती. बरेच दिवस प्रयत्न करत होता. हाताशी पैसाही येत नव्हता. तर एके दिवशी असा विचार केला की आजचा दिवस प्रयत्न करायचा. काय मिळेल, कुठे काही मिळालं तर पाहायचं, नाही तर मग संपून टाकायचं. कारण मी माझ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही भागू शकेल नसेल. कारण माझी मुलगी त्यावेळी 11ला ॲडमिशन घ्यायची होती आणि मुलाला 8वीला ॲडमिशन घ्यायची होती फिरोदी हायस्कूलला. तर त्यांच्या ॲडमिशनसाठी पैसा उपलब्धच होऊ शकत नव्हता. माझ्याकडे पैसाच नव्हता. पैसा येतही नव्हता, कोणताच मार्ग येत नव्हता. तर मी असा आत्मघाताचा विचार करून रात्री झोपलो पाथर्डी येथे. तर रात्री 11:30-12च्या दरम्यान साधता असेल, श्री स्वामींनी, रामकृष्ण सरस्वतींनी मला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि त्यांची जी आशीर्वादाची मुद्रा आहे त्या मुद्रामध्ये दर्शन दिलं आणि सांगितलं की कोणत्याही प्रकारचा अतिशयपणा करू नकोस. 1-2 दिवसामध्ये काहीतरी प्रश्न मार्गी लागेल आणि तुझी भरभराटच होणार आहे. त्यामुळे आत्मघातकी कोणताही विचार करू नकोस. एवढं त्यांनी स्पष्टच मला आदेश दिला की आत्मघातकीपणा करू नकोस आणि अंतर्धान पावलं. आणि खरोखरच त्या दिवशी संध्याकाळी दिवसभर कोणी झालं नाही. पण मी नगरकडे येण्यासाठी एस टी स्टँडवर थांबलो तर तिथे एक गृहस्थ आले, पालवे नावाचे. त्यांनी सांगितलं, अहो तुमचा प्लॉट विकायचा आहे. हो. कारण मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्यामुळे गावामध्ये सुद्धा मला साहेब नावानेच ओळख होती. फळे साहेब, तुमचा प्लॉट विकायचा आहे. म्हटलं हो विकायचा आहे, पण गिराईकच नाही आहे. केवढ्याला द्यायचं? म्हटलं अमुक एवढ्यापर्यंत द्यायचं आहे. तर ते म्हणाले, आपण आमच्या एका मित्राकडे, त्यांचा आणि माझे कॉमन मित्र होते अर्जुन साणप म्हणून. मग त्यांच्याकडे आम्ही गेलो. ना हो करता 1,20,000 रुपयाचा प्लॉट मी त्यांना 80,000 रुपयामध्ये, कारण त्या दिवशी गरज होती. त्या दिवशी ते पैसे आले. मी सगळं निर्वाह केली. माझे खर्च भागले, मुलांची ॲडमिशन झाल्या. पुढे 2 महिन्यांनी एक गृहस्थ पुन्हा आले, मला तो प्लॉट नको आहे, पैसे माझे परत द्या. परंतु तोपर्यंत दुसरं कोणीतरी तयार झालं होतं आणि तो प्लॉट 1,80,000 रुपयाला त्यांनी विकत घेतला. डबल पैसे मिळाले. मग यांच्याकडनं अनाऊन्स म्हणून आलेले 50,000 यांना देऊन टाकले आणि पुढे हा व्यवहार झाला. पण तिथून नंतर माझी भरभराटच झाली आहे. संकटातून एकदम बाहेरच काढलं. हो. खूप मी दर्शनासाठी नित्यनियमाने येतो. खूप चांगलं. नगरमध्ये आलो की दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. खूप छान. महाराजांची कृपा आहे. आणि पुण्याचे जे संजय अभिनकर म्हणून आहेत, लक्ष्मी रोड, त्यांच्या ग्रुपशी मी रिलेटेड आहे. खूप छान चांगलं. तर रोज नित्यनियमाने मला त्यांचं म्हणजे चांगली अनुभूती आली आणि त्यांनी खूप मोठ्या संकटातून वाचवलं. मलाही खूप आज हा अनुभव ऐकताना खूप छान वाटलं. गुरुदेव दत्त. धन्यवाद. खूप तुमचे खूप धन्यवाद. दत्त.